नमो बुद्धाय. सोप्या भाषेतून बुद्ध विचार या आपल्या व्हिडिओ सिरीजमधील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळेस बोलताना आपण बुद्धाचा धम्म, तथागतांचा धम्म असे शब्द वापरतो. असे बोलणे हे आपल्यासाठी नेहमीचे असले तरी आपले मित्रपरिवार किंवा इतर जवळचे लोक जे बुद्धाचे अनुयायी नाहीत ते अशा वेळी आपल्याला विचारतात की धम्म आणि धर्म हा एकच तर शब्द आहे, मग तुम्ही धर्म या शब्दाऐवजी धम्म हा शब्द का वापरता? अशा वेळी उत्तर देताना बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. त्यामुळे आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत की धम्म आणि धर्म यामध्ये काही फरक आहे का, आणि तो फरक असेल तर कशा प्रकारचा फरक आहे. बराच वेळा आपल्याला असे ऐकायला मिळते ही धम्म हे संस्कृतमधील धर्म शब्दाचे पाली भाषेमधील भाषांतर आहे. या युक्तिवादाने धर्म आणि धम्म हे दोन समानार्थी शब्द आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु खरेच तसे आहे का? चला तर मग सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया की धम्म आणि धर्म हे सारखेच आहेत की वेगळे. आजच्या काळामध्ये धर्म या शब्दाचा अर्थ हा इंग्रजीमधील रिलिजन या शब्दासारखा होतो. म्हणजेच धर्म किंवा रिलिजन यांच्याबरोबर एक विशेष नाम जोडल्या जाऊ शकते, जसे की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, ख्रिश्चन धर्म इत्यादी. रिलिजन किंवा संप्रदाय ह्या अर्थाने धर्म या शब्दाकडे पाहिले जाते, परंतु धम्म या शब्दाचे तसे नाही. धम्म या शब्दाचा अर्थ धर्म किंवा रिलिजन यापेक्षा वेगळा आहे. जिथे धर्म असतो तिथे धर्माच्या केंद्रस्थानी देव किंवा जगाचा निर्माता असतो. त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याद्वारे स्वतःची मुक्ती साधण्यासाठी पाळले जाणारे नीती नियम असतात. देवाने जगाची उत्पत्ती केल्याचे दावे असतात. आत्म्याचे अमर असण्याचे दावे केले जातात. पूजा, प्रार्थना, यज्ञ यांना महत्त्व असते. देव केंद्रस्थानी असल्याने आणि तोच मुक्ती देणारा असल्याने चमत्कारांना सुद्धा धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान असते. या सर्व गोष्टीमुळे धर्म ही एक वैयक्तिक बाब ठरते, परंतु धम्मामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याच गोष्टींना अस्तित्व नाही. आणि याची माहिती आपल्याला तथागत सम्यक संबुद्ध यांचा सुनखत आणि पुट्टपाद या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादातून मिळते. सुनखत नावाच्या ब्राह्मणाने गौतम बुद्धांना चमत्कार करून दाखवणे, जगाच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे याबद्दल विचारले. आणि पुट्टपाद नावाच्या ब्राह्मणाने गौतम बुद्धांना जग शाश्वत आहे काय? आत्मा आणि शरीर दोन्ही वेगळे आहेत का? ज्याला सत्य सापडले त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे का? या प्रकारचे प्रश्न विचारले. सुनखत आणि पुट्टपाद या दोघांच्याही प्रश्नांना उत्तर देताना गौतम बुद्धांनी असे सांगितले की तथागतांच्या धम्माचा उद्देश जो धम्मानुसार आचरण करेल तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चमत्कार करणे, जगाच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे, जग शाश्वत आहे का? आत्मा आणि शरीर दोन्ही वेगळे आहेत का? ज्याला सत्य सापडले त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे का? यासारख्या प्रश्नाचा माणसाच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये काडीचाही उपयोग नाही. त्यामुळे मी अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही, असे गौतम बुद्धांनी स्पष्ट केले. त्यानंतर गौतम बुद्ध म्हणाले की मी दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचे निराकरण आणि त्यासाठी असलेला अष्टांगिक मार्ग या गोष्टी स्पष्ट करून सांगतो, कारण त्यापासून माणसाला जीवन जगताना सहाय्य होते. सदाचरण, अनासक्ती, राग, द्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गातील उच्चतर अवस्था, संबंधित दृष्टी आणि निर्वाण हे त्यातून साधता येते. अशा प्रकारचा धम्म मी सांगतो. तथागत गौतम बुद्धांनी ज्या प्रकारे धम्माचे उद्दिष्ट हे दुःखमुक्ती आहे असे स्पष्ट केले, त्यामुळे बुद्ध धम्मामध्ये नीतीला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या उलट धर्मामध्ये ज्यालाच रिलिजन असं म्हटलं जातं त्यामध्ये देव, आत्मा, प्रार्थना, पूजा
कर्मकांड, विधी, समारंभ, यज्ञ यासारख्या गोष्टींना नीतीपेक्षा आर्थिक महत्त्व प्राप्त होते. कारण तिथे देवाला खुश करून, देवाला प्रसन्न करून स्वतःची मुक्ती करून घ्यायची असते. आतापर्यंत समजावून दिलेल्या गोष्टीतून असे स्पष्ट होते की धर्मामध्ये देव आणि त्याला प्रसन्न करण्याच्या गोष्टी यांना महत्त्व आहे, तर धम्मामध्ये नीती नियम हे महत्त्वाचे आहेत. याचाच अर्थ असा की धम्म आणि धर्म हे दोन्हीही पूर्णपणे वेगळे आहेत. आशा करते की आपणास सोप्या भाषेतून सांगण्यात आलेली ही माहिती आवडली असेल. तसे असल्यास ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.